आता त्याला काय काम आहे दुसरं? त्यांना म्हणाव तुमच्या लोकांनी ऐनवेळी अर्ज का काढले त्याचा खुलासा करा ना आधी, त्याच्यावर पांघरून घालायचं. कारण तुमच्या उमेदवारांना कळालं, मी मगाशी म्हणलं तसं, की महायुतीच्या संख्याबळासमोर आपला टिकाव लागत नाही. त्यांनी माघार घेतली. त्याचं स्पष्टीकरण करा, त्याचा खुलासा करा. 150 कोटी 200 कोटी मोठे मोठे आकडे, त्याचा पुरावा द्या मला काय असेल तर. तुमचा दावा आहे की मताच्या सगळे गणित बघितल्यानंतर, आकडेवारी बघितल्यानंतर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी मागे. मात्र विरोधकांकडून आरोप होतो की मोठ्या प्रमाणावर महायुतीकडून दबावाचं राजकारण केलं गेलं, पैशाची आमिष दाखवली गेलेली आहेत आणि त्यामुळं एका मताला किमान 25 लाख रुपयांची. काय मला पुरावा द्यायला का तिने कुणी? असं जे लोक बोलतात सांगा ना त्याला, म्हणा काय पुरावा द्या. उगाच हवेतल्या गप्पा मारण्यात काही अर्थ नाही. मी काय पहिलं वाक्य काय सांगितलं, मतांचं हे बघा, शिवसेनेची मतं, भारतीय जनता पक्षाची मतं, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाची मतं आणि त्याचबरोबर आमच्या बरोबर असणाऱ्या स्थानिक आघाड्या आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका, महानगरपालिकांमध्ये स्थानिक आघाड्याही अनेक ठिकाणच्या आमच्या बरोबर आहेत. त्यामुळे या सगळ्यांची बेरीज जर पाहिली ना, तर पुढे महाविकास आघाडीचा टिकावच लागू शकत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये अर्ज भरायचा, शेवटच्या क्षणापर्यंत म्हणायचं अटीतटीची निवडणूक होणार, आम्ही महायुतीला त्यांची जागा दाखवू, हे मोठी मोठी वक्तव्य संजय राऊत नेहमीच करतात. काय त्यातलं खरं होतं, काय खरं होत नाही. तसंच हे मोठ्या रकमेचे आकडे बोलायचे आणि आपलं त्याला सवय आहे रोज सकाळी काहीतरी अशा पद्धतीचं भडक वक्तव्य करून, पण त्याच्यात त्याला काही त्याच्यामध्ये कसलंही तथ्य नाही.